Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Etion Tips. बघा आजपासून आपण 11th स्टँडर्ड चालू करत आहोत आणि त्यातला पहिला चॅप्टर म्हणजे दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड आणि त्याचं पहिलं लेक्चर दॅट इज इंट्रोडक्शन लेक्चर टुडे वी आर टेकिंग. आणि आपली ही लेक्चर सिरीज वन्स अगेन आपण चालू केलेली आहे आणि यामध्ये आपण पूर्ण 11th-12th लास्ट इयरसारखी पूर्ण कंप्लीट करणार आहोत डेफिनेटली. आणि ही कोणासाठी असेल तर ॲक्च्युली जो 11th ला असेल त्यांनीसुद्धा बघू शकतो आरामात. 12th असेल आणि त्याचा बॅकलॉग वगैरे 11th राहिला असेल ते सुद्धा आरामात बघू शकतात. जे आपण काय म्हणतात फास्टमध्ये आणि स्पीडमध्ये पण सगळं कवर करणार आहोत आणि पूर्ण सिलेबस करणार आहोत. त्यामुळं एवढं असं टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर कोणी ड्रॉपर असेल देन ऑल्सो आरामात बघू शकता. असं काही विषय नाही. पूर्ण बेसिकपासून एकदम बेसिकपासून पूर्ण एंडपर्यंत जस्ट ट्रस्ट मी, आय विल म्हणजे तुमची पूर्ण मास्टरी करेन. यातलं जस्ट एकदम पूर्ण काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशनल लेक्चर बघायचं. त्यानंतर जस्ट एकदा इनसाईड जाऊन बघायचं, जस्ट एकदा. त्यानंतर तुम्हाला या टॉपिकमधलं म्हणजे जेवढं मी शिकवलेलं असेल तेवढ्या कंटेंटमधील एकही जरी क्वेश्चन आलं देन यू विल एबल टू सॉल्व इट. आय विल जस्ट प्रॉमिस यू दिस. अँड वन्स अगेन लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. ओके, बघा लिव्हिंग वर्ल्ड टॉपिक आहे. त्यातला पहिलाच इंट्रोडक्शन लेक्चर आहे. सो त्यातला आपण इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहोत. तर बघायचं झालं तर बघा जो काय म्हणतात आपण ज्या जगात राहतो ती जग म्हणजे किती भारी असं आहे. जस्ट बघा की असं काय म्हणतात हाऊ वंडरफुल द वर्ल्ड इज. धबधबे म्हणा किती असं सगळं भारी भारी आहे ज्यामध्ये काय म्हणतात एवढं ब्युटिफुल असे सीन्स आहेत. म्हणजे आपण जे राहतो तिथं वेगवेगळ्या प्रकारचा प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही सगळं नाही तेवढे म्हणजे लिटरली काय म्हणतात खूप अनबिलिव्हेबल असे. जसं की एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स आहेत म्हणा. एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स म्हटलं की नॉट धिस की काय म्हणतात आपल्याला जे आठवतं आहे हे नाही आहे. ओके, म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा आपल्याला काय समजतं की बाबा तिथं प्रसाद चालू आहे आणि तिथं मोदक आहेत, देन everyone know we boys do. So this is not तर एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ह्याच्यात राहते. तर आपण काय म्हणतात एकदम असं महाराष्ट्रामध्ये राहतो बऱ्यापैकी म्हणा. तर काय म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम एकदम कोल्ड ठिकाणी एकदम हार्श ठिकाणी राहते. तर काय ठिकाणी कोल्ड जे स्नो म्हणा तिथं राहते. तिथं पण काय बऱ्यापैकी काय म्हणतात ॲनिमल्स म्हणा, प्लांट्स म्हणा काय ह्या गोष्टी सर्वाईव्ह करतात. सो किती एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्समध्ये राहतात. एकदम काय ठिकाणी हीट असते तिथं हीटच्या ठिकाणीसुद्धा राहतात. सो सगळं म्हणजे लिटरली अनबिलिव्हेबल आहे. परत त्यानंतर म्हणजे निसर्गाची ब्युटी किती आहे बघा. नॉट धिस ब्युटी की दूर से देखा तो आसमान. सो नॉट धिस ब्युटी बट वी आर टॉकिंग अबाउट नेचर्स ब्युटी. म्हणजे किती ब्युटिफुल असा नेचर आहे. एव्हरीवन नोज द ब्युटी. म्हणजे हे सगळं आपण काय म्हणतात एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स म्हणा किंवा आपण हे सगळं बघितलं ना त्यानंतर आपल्याला एक समजतं की ॲक्च्युली लाईफ काय, व्हॉट इज लाईफ. म्हणजे लाईफ ॲक्च्युली काय आहे. तर आपण एवढे ऑर्गॅनिझम बघितले, एवढे प्लांट्स म्हणा, एवढे ॲनिमल्स म्हणा, एवढं सगळं बघितलं की त्यानंतर वाटतं की ॲक्च्युलीमध्ये लाईफ आहे काय. सो व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज लाईफ. तर यामध्येच ॲक्च्युली ना 2 क्वेश्चन आहे. ओके, फर्स्ट वन जो आपण आपला नॉर्मली विचार करतो. आपण जो विचार करतो आणि जे फिलॉसॉफिकल लोक वो लोग अलग सोच रखते. आपण जो विचार करतो जे नॉन लिव्हिंग आहे त्याच्या अपोजिटला आहे ते लिव्हिंग आहे. दॅट्स इट, सिम्पल. आपण सिम्पल सोच रखणे का भाई. जे नॉन लिव्हिंग आहे त्याच्या अपोजिट दॅट इज लिव्हिंग. म्हणजे आणि दुसरं हे एकतर लाईफ, व्हॉट इज लाईफ, लिव्हिंग काय, लाईफ व्हॉट इज लाईफ. ह्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. एक तर व्हॉट इज लिव्हिंग आणि अनदर वन इज द व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. मग एक तर पहिला हे आपला नॉर्मल झालं की बाबा नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट असेल ते लिव्हिंग. आणि दुसरं मग पर्पज ऑफ लाईफ म्हणजे गोल काय आहे तुझे बाबा की सगळं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये लाईफ तुला अचिव्हमेंट काय करायची ह्या सगळ्या गोष्टी दॅट इज दी काय म्हणतात
ही फिलॉसॉफिकल. अँड आवर वी आर सायंटिस्ट ब्रो, सायंटिस्ट, दिस इज सायंटिफिक वन. ओके. तर 2 रिझन आहे, म्हणजे काय म्हणतात 2 क्वेश्चन आहेत ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आहेत ना, ते 2 क्वेश्चन आहेत. फर्स्ट वन दॅट इज व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय, तर जे नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट आहे दॅट इज लिव्हिंग. आणि अनदर वन इज व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. ओके, म्हणजे फिलॉसॉफिकल. ओके, दॅट्स इट. त्यानंतर काय म्हणतात तर व्हॉट इज लिव्हिंग. तर लिव्हिंग म्हणजे काय जर समजायचं झालं तर त्याचे काही युनिक फीचर्स वगैरे पण असणार आहेत लिव्हिंगचे. तर लिव्हिंगचे फीचर्स काय आहेत तर ॲक्च्युली की बाबा ग्रोथ, दिस वन इज द ग्रोथ म्हणा, ग्रोथ. परत त्यानंतर रिप्रोडक्शन. एव्हरीवन नो ग्रोथ म्हणजे काय बाबा, हे अगोदर असं लहान बाळ असतं, लहान बाळानंतर हे अशी ग्रोथ होते, अशी ग्रोथ होते, दॅट इज द ग्रोथ. ओके. परत काय काय जे टेकड्या म्हणा किंवा काय काय जे हिल म्हणा, माउंटेन म्हणा, हे अगोदर एकदम असे मोठे नाही होत ना, अगोदर लहान त्याच्यावरती माती जो ढिग होत होतं तर आपल्या आजोबा पंजोबापासून ते वाढलेले असतात, दॅट इज ग्रोथ. ओके, दैट्स इट. एंड रिप्रोडक्शन हर किसी का फेवरेट चैप्टर होता है भाई. एबिलिटी टू सेंस एनवायरमेंट, दिस इज ऑल्सो प्रॉपर्टी. एंड देन मेटाबॉलिज्म, विश माय मेटाबॉलिज्म वर्क ॲज फास्ट ॲज माय एन्झायटी. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम, म्हणजे एक आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या रिॲक्शन होत असतात ना, दॅट इज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज नथिंग बट रिॲक्शन. जेवढ्या काय आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन होत असतात ना, दॅट इज मेटाबॉलिझम. ओके, राईट. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, जे ब्रेकडाऊन होते. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन होते, दॅट्स इट. रिॲक्शन जेवढ्या आपल्या बॉडीमध्ये येतात ना, दॅट इज मेटाबॉलिझम. ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेशन आणि सेल्फ ऑर्गनाइज. ओके, सेल्फ ऑर्गनाइज, इंटरॅक्ट अँड इमर्जन्स. ओके, राईट. डन. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. पहिला स्टार्टिंगला तर इंट्रोडक्शन पार्ट म्हणजे काय बाबा, की आपलं वर्ल्ड किती सुंदर असं वर्ल्ड आहे, ज्यामध्ये काय म्हणतात एवढं सुंदर हॅबिटॅट आहेत, काय काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी हॅबिटॅट आहे. तर ब्युटी, जी आपली ब्युटी आहे म्हणा, एकदम ब्युटिफुल असं नेचर आहे, हे सगळं मग आपण काय म्हणतो एवढं डिफरंट टाईपचे ॲनिमल्स म्हणा, प्लांट्स म्हणा किंवा मायक्रोब्स म्हणा, एवढं सगळं बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की यार व्हॉट इज लाईफ ॲक्च्युली काय, व्हॉट इज लाईफ. ओके, लाईफ काय. ओके, लाईफ काय म्हणजे ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. एक व्हॉट इज लिव्हिंग काय, आणि लिव्हिंगचं पर्पज काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 2 क्वेश्चन आहेत. पहिलं तर आपण नॉर्मली जो विचार करतो दॅट इज नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट जे असेल ते लिव्हिंग आहे, दॅट्स इट, सिम्पल. आणि ह्याच्यामध्ये मग गोल्स काय, तुझे अचिव्हमेंट वगैरे, या सगळ्या गोष्टी, पर्पज ऑफ लाईफ, कशासाठी जन्मलो, या सगळ्या गोष्टी हे केल्या जातात. आता आपल्याला या टॉपिकमध्ये बघणार आहे दॅट इज द व्हॉट इज लिव्हिंग. ओके, दिस इज आवर टॉपिक, दॅट इज व्हॉट इज लिव्हिंग. ओके, दॅट्स इट. व्हॉट इज लिव्हिंगमध्ये त्याचे युनिक फीचर्स आहेत, दॅट इज ग्रोथ. मग एक फीचर आपण पुढं बघणार आहोत, दॅट इज ग्रोथ, रिप्रोडक्शन, परत आणि ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, मेटाबॉलिझम, परत ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेशन, सेल्फ ऑर्गनाइज, इंटरॅक्ट अँड इमर्जन्स. ओके, दॅट्स इट. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, लेट्स समराईज. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. पहिल्या स्टार्टिंगला तर एकतर म्हणजे वंडरफुल वर्ल्ड. ओके, वंडरफुल वर्ल्ड, किती असं वंडरफुल असं वर्ल्ड आहे. परत त्यानंतर एक्स्ट्रीम हॅबिटॅट. ओके, एक्स्ट्रीम हॅबिटॅट एक दुसरा पॉईंट बघितला, वंडरफुल वर्ल्ड, एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स. परत त्यानंतर आणखी बघितलं म्हणजे दॅट इज द ब्युटी ऑफ नेचर. ओके, ब्युटी ऑफ नेचर. मग हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला समजलं की बाबा एवढं वाटतं की बाबा व्हॉट इज लाईफ. लाईफ काय, व्हॉट लाईफ. ओके, लाईफ काय आहे ॲक्च्युली, लाईफ काय आहे. तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली येतात 2 क्वेश्चन. ओके, ह्याच्यामध्ये येतात 2 क्वेश्चन. एक तर म्हणजे व्हॉट इज लिव्हिंग आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. लाईफचा पर्पज काय, दॅट इज द, ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन. मग पहिल्याचं तर नॉर्मल काय की बाबा आपलं
नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट असेल दॅट इज लिव्हिंग, आणि व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ मग हा दुसरा क्वेश्चन. ओके डन. मग आता व्हॉट इज लिव्हिंग, तर हे नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट जर सांगितलं मग हेच आपण होल चॅप्टर बघणार आहोत. मग हे जे काही फीचर्स आहेत जसे की ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेशन, हे सगळं आपण या पूर्ण टॉपिकमध्ये बघणार आहोत. डन 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 डन. लेट्स रिवाइज, डोंट कन्फ्यूज. पहिल्या स्टार्टिंगला तर मस्त निवांत राहा. वंडरफुल वर्ल्ड, आपलं जे एकदम मस्त असं वंडरफुल वर्ल्ड आहे, जस्ट इमॅजिन करा मस्त असं वर्ल्ड आहे ज्यामध्ये एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे प्राणी रे म्हणा एक वेगळ्या ठिकाणी राहिले आहेत, कसं एकदम काय म्हणतात कोल्ड स्नोमध्ये राहतात, काय काय एकदम हार्श हॅबिटॅट म्हणजे जिथं एकदम हाय टेम्परेचर आहे तशा ठिकाणी पण प्राणी राहतात. सो एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे कुठं कुठं पण राहतात. सो दॅट इज द एक्स्ट्रीम हॅबिटॅट. नेचरची जी ब्युटी बघा किती एकदम ब्युटिफुल नेचर आहे म्हणा. त्यामध्ये कसं काय म्हणतात एन सी आय टीमध्ये जसे एक्झाम्पल दिले आहेत की बाबा गॅलविंग हॉर्स म्हणा किंवा शार्क म्हणा, हे सगळे काय म्हणतात ब्युटी ऑफ नेचर आहे. परत मग हे सगळं बघितलं ना देन आपल्याला वाटतं की व्हॉट इज लाईफ यार, लाईफ काय ॲक्च्युली. देन मग त्याच्यामध्ये येते दोन क्वेश्चन, व्हॉट इज लिव्हिंग अँड अनदर वन इज द पर्पज ऑफ लाईफ. तर व्हॉट इज लिव्हिंग हे आपण ॲक्च्युली होल चॅप्टरमध्ये बघणार आहोत आणि पर्पज ऑफ लाईफ जस्ट टू बी इग्नोर. ओके दॅट्स इट. आणि ह्या लिव्हिंगच्या मग प्रॉपर्टीज आहेत दॅट इज ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेट, मेटाबॉलिझम, दॅट सॉर्ट. डन 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 डन. तर ह्यानंतर फक्त एकदा जाऊन एन सी आय टी बघायची, यू विल मास्टर. ओके डन. एकदा रिवाईज करायच्यानंतर वंडरफुल वर्ल्ड, पहिले स्टार्टिंगला मस्त असं वंडरफुल वर्ल्ड आहे, वा मस्त असं वंडरफुल वर्ल्ड आहे. बरं त्यामध्ये काय आहे की बाबा मस्त असं काय म्हणतात एक्स्ट्रीम हॅबिटॅट आहेत, कुठं कुठं प्राणी राहतात आपल्याला माहीत पण नाही, एक्स्ट्रीम हॅबिटॅट आहे. त्यामुळे नंतर ब्युटी आहे बाबा, नेचरची ब्युटी कशी मस्त अशी एकदम मस्त अशी ब्युटी आहे. ओके दॅट्स इट. मग त्यानंतर मग एवढंसं बघितल्यानंतर वाटतं की व्हॉट इज लाईफ, लाईफ काय. तर ह्याच्यामध्ये येतात दोन क्वेश्चन. फर्स्ट वन इज द लिव्हिंग, व्हॉट इज लिव्हिंग आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. लिव्हिंगमध्ये ग्रोथ, रिप्रोडक्शन आहे, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्फ ऑर्गनाइज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्या प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. ओके 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 थँक यू सो मच. I hope you got the lecture, and today we will take the growth topic. Okay.